आज आपण नॅचरल पद्धतीने मेहंदी कशी बनवायची ते बघणार आहोत। अगदी ज्या लोकांचे पांढरे केस काळे करण्यासाठी आज आपण मेहंदी बनवणार आहोत। नमस्कार मंडळी, टिप्स फॉर लाईफ अश्विनी पाटील ह्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण ज्या लोकांचे भरपूर असे पांढरे केस असतात आणि अशा वेळेस आपल्याला केसांना कलर द्यायचा असतो, त्यावेळेस आपण मेहंदीचा वापर करणार आहोत। अगदी घरगुती साहित्यामध्ये काळा केसांना कलर येण्यासाठी आज मेहंदीचा वापर करणार आहोत। तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथे आपल्याला सर्वप्रथम पाणी घ्यायचं आहे 1 कप। आता जेवढी आपल्याला मेहंदी भिजवायची आहे त्या पद्धतीनेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आता हे मी 1 कप पाणी घेतलेले आहे। आपल्याला ह्यामध्ये घालायचे आहे 2 चमचे चहा पावडर। आता तुम्ही चमच्याची साईज बघू शकता, इतका चमचा मी घेतलेला आहे। 2 चमचे आपल्याला घालायचे आहे। त्याचप्रमाणे इथे घेतलेला आहे मी ऋषी आवळा, जो मार्केटमध्ये कुठेही उपलब्ध असतो। स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण लहान लहान तुकडे घेऊन ह्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता हे सर्व पाणी आहे आपल्याला मीडियम गॅसवर 5 मिनिटासाठी उकळून घ्यायचं आहे। म्हणजे जवळजवळ आपण 1 मोठा कप हे पाणी घेतलं होतं, आपल्याला पाऊण कप इतकं हे पाणी करायचं आहे, तोपर्यंत उकळून घ्यायचं आहे। आता इथे पाणी उकळेपर्यंत बघू शकता मी 2 इथे कांदे घेतलेले आहेत। आता हे 2 कांद्याची आपल्याला सालं सोलून घ्यायची आणि त्यानंतर लहान लहान तुकडे करून मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे। आता इथे दोन्ही कांदे आहेत, आपण कट करून घेतलेत। आता मिक्सरला फिरवून घेऊ। ह्याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही, कारण कांद्याला भरपूर ऑलरेडी पाणी सुटतं। इथे आपल्याला मेहंदी बनवायची आहे। मेहंदी बनवण्यासाठी खास आपल्याला लोखंडी कढईचा वापर करायचा आहे। आता इथे तुमच्याकडे लोखंडी कढई नसेल तर तुम्ही एखादं प्लास्टिकचं भांडं घ्या, पण जास्तीत जास्त आपल्याला मेहंदी आहे ही लोखंडी कढईमध्येच बनवायची असते, जेणेकरून ह्याच्यामध्ये भरपूर असं लोह असतं आणि केसांना लोह मिळालं की केसांचा कलर आहे ना तो खूप छान टिकून राहतो। त्याचप्रमाणे केसांना शायनिंग येते, केसांचा ग्रोथ वाढतो। असा भरपूर असा उपयोग लोखंडी कढईसाठी आहे। तर आता इथे मी हँडलवाली माझ्याकडे जी कढई होती ती मी घेतलेली आहे। आता आपण इथे गाळणी घेतली आहे आणि गाळणीमध्ये जेवढा आपण कांदा घेतला होता मिक्सरला हा फिरवून घेतलेला हा सर्व गाळणीमध्ये घालून घेऊया। आता इथे ना मी गाळणीच्या साह्याने हे रस सर्व गाळून घेते, बघू शकता। पण जर का तुम्हाला इथे कपड्याचा उपयोग करायचा असेल एखादा रुमाल घ्या, रुमालाने हे पाणी सर्व गाळून घ्या। बघू शकता इतकं झटकेपट असं हे पाणी गाळलं जातं। आता इथे मी कांद्यापासून तुम्हाला उपयोग सांगते। तर कांद्यामुळे ना केसांचा ग्रोथ आहे ना खूप छान वाढतो। त्याचप्रमाणे ज्या लोकांचे केस रफ असतील तर त्यांच्यासाठी हा कांद्याचा उपयोग खूप चांगला आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे केसांना आपण जेव्हा मेहंदी तयार करतो तेव्हा मेहंदी केसांना टिकून राहण्यासाठी ह्या कांद्याचा वापर केला जातो। त्याचप्रमाणे केसांचा ग्रोथ तर वाढतोच, पण केस जाड होण्यासाठी सुद्धा ह्याचा फायदा होतो। आणि जेव्हा ना केस ज्यावेळेस ना मुळातून यायला सुरुवात होते ना त्यावेळेस केस हे झटकेपट वाढायला सुरुवात होते। ह्या कांद्यांचा ना असा भरपूर असा उपयोग आहे। आता इथे तुम्ही चमच्याचा वापर मी केलेला आहे, तुम्ही हाताने सुद्धा ह्या पद्धतीने हा रस आहे हा गाळून घेऊ शकता। आता इथे ना मी लाल कांद्याचा वापर केलेला आहे। जर का इकडून तुम्हाला जर का पांढरा कांदा मिळाला ना तर अति उत्तम। आणि बऱ्याच मी व्हिडिओ बनवले त्याच्यामध्ये पांढऱ्या कांद्याचा वापर कसा करावा ते सुद्धा सांगितलेलं आहे। आता इथे मी लाल कांद्याचे सर्व पाणी आहे जेवढं होतं तेवढं सर्व काढून घेतलेलं आहे। आता इथे बघू शकता एवढं जवळजवळ हे कांद्याचं पाणी निघालं। 2 कांदे वापरले होते, जवळजवळ पाव कप इतकं आपल्याला हे कांद्याचं पाणी रेडी होते। त्यानंतर इथे आता मी जे आपण चहा पावडरचं पाणी उकळून घेतलं होतं ते आपण गाळून घ्यायचं आहे। आता मेहंदीसाठी हे पाणी रेडी झालेलं आहे, पण आपल्याला हे पाणी आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे मेहंदी घालायचं आहे, कारण जर आपण आता मेहंदी घातली तर मेहंदीच्या लगेच गुठळ्या होतात, व्यवस्थित मिक्स होत नाही। तर हे पाणी आहे बघू शकता मी थंड करून घेतलं आहे। आता सर्वात महत्त्वाच्या मी 2 टिप्स सांगते की जी कढई होती ना ती मी घासली नव्हती। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला वापरतो आणि त्यावेळेस स्वच्छ घासून ठेवतो आणि त्यानंतर त्याला बऱ्यापैकी असं धुतल्यानंतर गंज चढतो, तशीच मी ही कढई घेतलेली आहे। त्याचप्रमाणे इथे मी आवळा वापरले आहे। तुमच्याकडे जर का आवळा नसेल तर तुम्ही इथे आवळा पावडरसुद्धा मेडिकल स्टोअरमध्ये मिळते, त्याचा वापर करू शकता। आता इथे जेवढी मला मेहंदी लागेल म्हणजे माझ्या केसांचा जसा ग्रोथ असेल त्या पद्धतीने मी इथे मेहंदी भिजत घालणार आहे। तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे मेहंदीचा वापर करू शकता। दुसरी गोष्ट म्हटली तर इथे मी नेहमी जी मेहंदी वापरते केसांसाठी त्याचाच वापर केला आहे। तुम्ही तुमच्याकडे जी मेहंदी म्हणजे तुम्ही नेहमी वापरता त्याच मेहंदीचा इथे वापर करा, दुसरी नाही वापरली तरी सुद्धा चालेल। केसांना कलर खूप छान राहतो, त्याचप्रमाणे टिकून देखील राहतो। इतकं मी म्हणजे तुम्हाला हे देते की ज्या लोकांचे पांढरे केस आहेत त्यांच्यासाठी खास ही काळी मेहंदी कशी बनवायची ते तुम्हाला मी आज व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं। आता इथे बघू शकता आता मी मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला चहा पावडरचं पाणी थोडंसं कमी झालं आहे, मग पुन्हा आपल्याला इथे चहा पावडरचं पाणी घालून घ्यायचं आहे।
आता बघू शकता इथे मी जेवढं मला पाणी लागलं चहा पावडर तेवढं टाकून घेतलेलं आहे. पुन्हा आपण मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे जर का तुम्हाला चहा पावडरचं पाणी असं वाटलं की आपण जेवढं केलं तेवढं कमी पडलं तर त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कप एक पाणी टाकायचं, पुन्हा उकळून घ्यायचं. आता इथे ना मी सर्व ही मेहंदी आहे मिक्स करून घेतली. आता ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे दही घालायचं आहे. थंडीमध्ये ज्यावेळेस आपण मेहंदी तयार करतो त्यावेळेस 2 चमचे आवर्जून दही घालायचं. केस आहेत ना ते खूप छान सॉफ्ट होतात. त्याचप्रमाणे केसामध्ये डॅन्ड्रफ वगैरे असेल तो निघून जायचं काम दही करत असतो. त्याचप्रमाणे दहीचा उपयोग म्हटलं तर तुम्ही भरपूर जणांच्या केसांमध्ये इन्फेक्शन असतं, ते इन्फेक्शन निघून जायचं कामसुद्धा दही करत असतं. आता हे आपण दही घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या चॅनलवर मी वेगवेगळ्या पद्धतीने मेहंदीचे व्हिडिओ बनवले आहेत. त्याचप्रमाणे आपल्या स्किनचे काही प्रॉब्लेम्स असतील त्याच्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहेत आणि असे खूप छान छान व्हिडिओ बघितल्यात. जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील. आता ही सर्व मेहंदी आपल्याला मिक्स केल्यानंतर ही रात्रभर 12 तासासाठी आपल्याला ही भिजवत घालायची आहे. आता 12 तास का म्हटलं तर मेहंदीला ना कलर खूप छान चढतो. त्यामुळे केसांचा जो कलर असतो, जो आपल्या पांढरे केस असेल त्यांना काळा करण्यासाठी खूप छान याचा फायदा होतो. त्याच्यासाठी कमीत कमी आपल्याला 12 तास ही मेहंदी भिजत घालायची. जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ भिजत घाला तरी अति उत्तम आहे. जी आपण मेहंदी बनवतो ती नॅचरल पद्धतीने बनवतो, त्याच्यामुळे कुठलेही साईड इफेक्ट इथे होत नाही. आणि अशा पद्धतीनेच तुम्ही मेहंदी बनवून बघा, नक्की 100% तुमच्या केसांना खूप छान कलर येईल. त्याचप्रमाणे आपण बरेच जण वेगवेगळ्या प्रकारचे केसांना कलर वापरतात आणि केसाला कलर वापरल्यामुळे केसाची क्वालिटी एकदम खराब होऊन जाते. त्याचप्रमाणे बऱ्याच जणांना त्याचं रिॲक्शनसुद्धा होतं. आणि घरगुती मेहंदी आपण तयार केली तर मेहंदीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही, केसांसाठी ही मेहंदी ही चांगलीच असते. आता इथे ना आपण सर्व मेहंदी ही भिजत घातलेली आहे. आता एक सर्वात महत्त्वाची एक टीप आहे की अधूनमधून जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ना तेव्हा 1-2 वेळा असा मेहंदीमध्ये ना चमचा फिरवायचा आणि मेहंदी आहे ही व्यवस्थित करून घ्यायची, जेणेकरून मेहंदीला कलर आहे ना हा खूप छान येतो. सर्व मेहंदी आहे ही मी भिजत घातलेली आहे. आता आपण 12 तासानंतर इथे भेटूया. 12 तासासाठी आपण मेहंदी आहे ही भिजत घातली होती आणि मेहंदी बघू शकता कलर देखील खूप छान आले. म्हणजे मी रात्रभर ही मेहंदी भिजत घातली होती. आता ही आपण मिक्स करून घ्यायची. आता 1-2 वेळा मी तुम्हाला चमचा देखील फिरवायला सांगितलं होता, त्याच पद्धतीने फिरवल्या आणि कलरसुद्धा खूप छान आले. बघू शकता इतका असा हा ब्लॅक कलर येतो. आणि आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला ही मेहंदी आहे केसाला लावून घ्यायची आहे. म्हणजे ही मेहंदी केसांसाठी रेडी झाली आहे. कलरसुद्धा खूप छान आहे, त्यामुळे केसांना कलरसुद्धा ह्याच पद्धतीचा येतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच ही मेहंदी आहे ही करून बघा. आता मेहंदी लावायची कशी तर मी तुम्हाला ते सुद्धा सांगते की मेहंदी आपल्याला ना केस पूर्ण कोरडे पाहिजेत, केसांना तेल वगैरे नसावं. जर का तेल असलं तर केसांना व्यवस्थित मेहंदी लागली जात नाही किंवा कलर देखील येत नाही. त्याचप्रमाणे आपण मेहंदी ही लावायची असेल त्यावेळेस ना थोडे थोडे केस घेऊन आपण पूर्ण केसांना आणि केसांच्या मुळांना व्यवस्थित लावून घ्यायची. थोडे थोडे केस घेऊन असे व्यवस्थित लागली जाते. त्याचप्रमाणे आपल्याला इथे जवळजवळ ही मेहंदी आहे 3 ते 4 तासासाठी ठेवा. कमी वेळ असेल तर निदान तुम्ही 3 तास ठेवा तरीसुद्धा चालेल. केसांना कलर खूप छान येतो त्यामुळे. आणि एखादी कॅप किंवा तुमच्याकडे पिशवी असेल तर ती डोक्याला केसांवरती लावून घ्या, जेणेकरून केसांमध्ये ना आपण जी मेहंदी लावतो ना त्याला ओलावा राहतो आणि कलर देखील खूप छान येतो. त्यानंतर आपल्याला केस आहेत तुम्हाला जर का थंड पाणी धुवायचे असतील किंवा एखादं कोमट पाणी करून तुम्हाला केस धुवायचे असतील तरीसुद्धा चालेल, पण नुसतं साध्या पाण्याने आपल्याला केस धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण केस कोरडे झाल्यानंतर आपल्याला जे नॉर्मली तुम्ही घरात जे तेल यूज करतात ते तेलाचा वापर करून केसांना मस्त असं भरपूर असं तेल लावून घ्यायचं. आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला केस धुवायचे असतील 1-2 दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी तेव्हा तुम्ही धुवू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ही मेहंदी लावा, केसांना नक्की तुमचा ब्लॅक कलर येईल. आजच्या भागामध्ये मी तुम्हाला केसांसाठी मेहंदी कशी बनवायची ते सर्व दाखवलेले आहे. व्हिडिओ आवडला तर भरपूर मित्रमैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा. त्याचप्रमाणे एक लाईकचं बटन आणि हाईपचं बटन येतं ते दाबायला विसरू नका. आणि चॅनलवर जर का नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं ते करून घ्या, जेणेकरून ना जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होत असतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आणि अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय, धन्यवाद.